हे बघा कोंबडीचे अंडे किती साचलेत अजून गिराईक नाही आलं भाऊ त्याला. काय झालं आखाडाचा महिना आहे, शेवट झालंय. उद्याचे दिवस आज कोणावर आहे, जी मंगळवार आणि बुधवार उद्या संपत. आज उद्याच खायचा दिवस आहे. आणि मग सोमवार पण होता, रविवारी एखादच होती, शनिवार पण होता. त्याच्यामुळे नाही 2 दिवसाचे अंडे साचलेत. शनिवारी गेले होते अंडे पण हे 2 दिवसात साचलेत आता. आणि जर बदकाचे म्हणलं आपण तर बदकाचे एवढे आहेत 4 आणि 3 7. आणि हे बघा हे ते बटेरचे अंडे आहेत. त्याच्यात काय माहिती आलं नाही तयार अजून. आता ही एक कलाच झाली आहे बघा. हे जे बदकाचं अंड आहे ना त्यात 2 बिल होते, याच्यात तर दोन्ही बिलात पिल्लू झालंय, पण याच्यात एकाच बिलात पिल्लू झालंय. आता ही कशी तारा झाली, काय झालंय काय माहिती, आता कसं होतंय काय माहिती. आता बाबा एक बिल तसंच सडकंय, आता त्याचा वास आणि हे नाही मारा वाचलं पिल्लू, काय माहिती काय होतं. आता पाणी वगैरे ठीक आहे, खालचा बल्ब गेलाय त्याला एकदा चेंज करावं लागेल, काहीतरी जुगाड लावावं लागेल. बाकी एवढं आहे आता चालू. अटॅक आला असतं मला डायरेक्ट होता अटॅक. ते बोकड एखाद्या दिवशी मला अटॅकच देईन. मी बाथरूमला गेलो, गडी गेट उघडून बाहेर आला, मी शाळेला सोडलं तर गडी घरात आहे. मी म्हणलं कोणतरी न्याला बोकड, मला बोकड शोधा ना. खालच्या वावर चक्कर मारतो, इकडे चक्कर मारतो, कुठं आहे बात गेला. टोलेच देणार मी आता. का रे ए मूर्खाचा बाजार, हा मला अटॅक आणतो का, मला अटॅक आणतो हा. हो इकडे बाहेर, तुला काठीच दाखीन मी आता. तू शहाणपणा तू दातच फोडीतो तुझे चा बधीर. अटॅकच दिला असता चांगला मला आत्ता ठेवून. मी म्हणलं नाही आला आता उद्या मग बुधवारी पाथर्डी बाजारात शोधायला जावं लागत आहे. काय माहिती आजीला भेटला. कुठं चालले कुठं चालले तुम्ही? लाकडं बिकडं, हा ते वायरीच लाकूड तुटलेलं काय सोलरची ती का सटकलेली, म्हणजे ते आर्थिंगची तिला बसवा ना मग. त्याला त्या याच्यात सोलरची आलेली त्या शेजारच्याला बसवायची आणि तिथून निघलेली त्या कांडीला बसवायची वरच्या. मस्त पैकी बसून टाकायची, तिला काय. नाही ती आहे बसलेली, फक्त याही बाटली नाही का ती. मग ते बादलीत त्या बसून ती. मला बी आज मका लावायला जायचंय. काल वाफे वगैरे सगळे करून झाले होते, पण आहे ना मका नव्हती लावली. आता आज मका लावतो. पावसाचं बी दिसतंय वातावरण. तिकडचे जे रान आहे तिकडं भिजलं, पाऊस मोरंडीतला पाऊस झाला होय, मोरंडीतला पाऊस झाला असं सांगत होता. आणि आपल्याला पाऊसच नाही. मोरंडी इथून किती लांब आहे, सगळी 5 किलोमीटर. काय आता सगळ्या विधानाची चला येईन तेव्हा येईन. 2 बदकाचे अंडे निघलेत आज. बदकं वगैरे सगळे बाहेर सोडलेत, आंघोळी वगैरे केल्यात. राजहंसला कोंडलंय तिथं बदकं पाहावं त्याच्यामुळे, कारण की लय घाण झाले होते बदकं. ते बघा तुम्ही ते बदकीन बघू शकता किती घाण झालेली. बाकी चमकत येत आणि ती तशीच आहे. आता गौरीने त्यांना सोडतो, जातो चहा वगैरे पिऊन लगेच. आज प्रज्ञेश येईन एखाद्या वेळेस, ते म्हणला होता. ते म्हणला होता मी आज येतो. आता काय माहिती किती वाजता येतो, कधी येतोय काय माहिती. त्याला आहे ना ते सांगतोय मी, तसे बोकडाला ते त्या दिवशी मिनरल मिक्सचर नव्हतं आणलं का तिथून, तर तिथून ते आणायचं होतं आपल्याला. ते मी दुधाचं ते पावडर भेटते ते शेळीच्या दुधाची, आणि एक ते निप्पल असतं ते लाल कलरचं, ते आता आणतो का नाही काय माहिती. तर बघू, सांगतो त्याला एकदा फोन करून आठवण करून देतो, बघतो आणतो का नाही. ते झालं का पहिलं मका लावायला जायचं. भोका येऊन द्या आज. तुम्ही तिकडेच तुमचं खुरपात झालं का? खुरपात झालं चालू आहे, मी येतो. खालचं झालं का? आणि वरचं मग काय ना, मग वरती फक्त लावू लागायला का? हा बंटी तयारीतच आहे. बाबा निघले, बंटी निघेल आता. बाबा निघते, बंटी त्यांच्या माग 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 माग. बंटी त्यांच्या आधी गेली. शेळ्या चारता चारता गौरीनी ना मवळच उठीला या बा, कशा माशा बिनबिन राहिल्यात. अवघडच आहे भाऊ गौरीचं काम. या इकडं चढ राहिली, मी आलो इकडं पळून. म्हणलं एखादी का चावली
झालं काम आपलं. मका घेऊन आलोय आता वावरामध्ये. देतो आता इथं शिंपडून ट्रॅक्टर मारायचं होतं बरं का, पण आता अशीच दाताळणी हे करू उगा असं एकदम दाट पण नाही टाकणार, कारण की दाट टाकली का येत नाही, ती बारीक बारीक पडत त्याच्यामुळे असे शिंपडतो आता 4-5 गाणं इकडं तिकडं. चला घेतो हळूहळू हळूहळू सगळी शिंपडून, मग परत दातळं फिरावं लागेल त्याचे तिला बुजवायला. चला गवतावर घ्यावा मारून म्हणलं, टाकलंय आता फवाऱ्यात. हे इथं थोडं मारतो टाकीपाशी, थोडं गवत आहे इकडं नाही मारे, तिकडे शेळ्या खात असतात, तिकडं काही गरजच नाही अजून तशी. मग ती तेवढी जागा आहे एक, आणि इथं एक जागा आहे, मग बांध येतो तर तिथं थोडं मारीन. ते चला अवघड आहे, झाडावर पडलं का गेलं, झाडच गेलं समजायचं. त्याच्यामुळे त्याला जरा हळूहळू मारावं लागत. हे बांधाचं सगळंच गवत मारून टाकतो, लय येडवानी झालंय नुसतं. हे कोणतं गवत आहे काय माहिती हे वालं. ओके इथं बघ किती गवत झालंय. पाणी केलंय चालू, आता इकडून असं येईन या घासाला. इकडचे झालेत 4 वाफे भिजून घेऊ ठेवायचं आहे, कारण की आज कापायचं आहे त्याच्यामुळं. मग ते आणि मग नंतर इकडे देऊ आपण मकाला सोडून. आता थोडं ऊन पडायला लागलंय, सोलरची मोटर चालू आहे, काही टेन्शन नाही आहे, भरून जाईन हळूहळू. मिरच्या पण निघायला लागल्या, त्या तिथं झाड आहे घासात, त्याला मिरच्या निघल्यात, त्या घेतल्यात काढून. आता घरी जातो, मोबाईल चार्जिंगला लावतो, तिथं पॉवर बँकच घेऊन येतो एक. 3 तास झालेत पाणी देता देता. एक वाफा इकडं भरलाय, बाकीचं इकडचं सगळं भरलंय बरं का. इकडचे 3 वाफे राहिलेत आपले घासाचे, हे 4 वाफे. आता हे 4, 5, 6 वाफे आहेत ना, उद्या घ्यायचे. हे याला जर शिके करून याला दे मुटक्याला नाही त्याला देता येईन, त्याला जाईन ते पाणी. बाबा चालले आता खुरपायच तिकडं, ते सगळं भरून घेतलं. आता लाईट पण जाईन. आता हे म्हणजे लाईटची मोटर चालू केली, सोलरचं तर काय पाणीच येत नव्हतं, उगा असं करंगळीवाणी चालू होतं त्याच्यामुळं. चला आता बस झालं आजचं ईदच, हे ना एवढं, उद्या बघू आता ईदलचं. मला परत शेळ्यांना थोडं गवत कापून न्यायचं आहे. बाहेर सोडायचं म्हणलं होतं, पण आता काय, आता 4:30 होत आले, आता काय सोडायचं, आता 4:30 5. नाही ज्याचं घास कापायचं त्याला नाही दिलं. घास कापायचं आहे मला, अजून 5 वाजता परत यावं लागेल घास कापायला. बरं आणलं गवत. घास कॅन्सल, आज गवतच खा. परत येणार आहे गवत, त्याच्यामुळं गौरीने तर सगळा धिंगाणाच केला बाबा इथं. सगळं साफ करावं लागेल गौरी, काय कुठं ना करून ठेवलं. बरं मागच होय पळा. धिंगाण केला रात्रीचं, तिला बसायचं असतं इथं, सगळं एका साईडला वाढावं लागेल. आता बटेरने अंड दिलं काय? बटेर नुसते पळत येत आतल्या आत. येता येईल इथं कोण दिलं? हे बतकच आहे, बतकाचं अवघडच काम झालंय बाबा. इकडं हे कोणतं नाही का बदक हा एक मात्र असं बसते, तो सकाळीच अंड देऊन टाकतो, त्याचं काम सकाळीच उरकून टाकतो कोंबड्यावानी, कधी पण नाही देत. पण हे व्हाईट पिकिंगचा काय विषय काय माहिती, नवीन आली काय माहिती अंड्यावर, त्याच्यामुळे आहे ना. आणि 90 अंड दिसतंय बरं काही, हे बघा साईजनी वगैरे मोठं मस्त 90 अंड दिसतंय. आले असं चारी झाल्या, म्हणजे आता 2च देत होत्या. ती एक आहे ना, पहिले जी देत होती ना अंड, ती आता रूढी झाली. ती आता हळूहळू येईन अंड्यावर 10-15 दिवसांनी परत. पण आता ही जी 4थी राहिली होती ना, तिने पण अंड दिलं एकदम ओके फ्रेशमध्ये. व्हिडिओ संपायचाच राहिला होता, तेवढं म्हणलं आता आपण इथं समजा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. कुठली बाबांना दवाखान्यात घेऊन चाललो आहे आम्ही, परत दुखायला लागलं आहे त्यांचं.
सगळं आवरलं यांचं. बाबा काय करू राहिले काय माहिती तिथं. काय करता? दूध पाहिजे होय. बरं बरं.